नमस्कार, मी अमोल देवाजी वाडके, भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश। आपण जो अभियान सुरू केला आहे 36 जिल्हे 9 महिने म्हणजे दिव्यांगांकरता तुम्ही कार्य करताय, काय या मागची भूमिका आहे, काय सांगा? शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांच्यातर्फे दिव्यांगांकरता भरपूर योजना या आखलेल्या आहे, परंतु त्या योजनाचा पूर्ण फायदा जो आहे तो शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे शेवटच्या दिव्यांगांपर्यंत जात नाही। त्याचं कारण म्हणजे प्रशासन ही शेवटच्या दिव्यांगापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। तर असे असंख्य दिव्यांग मला रोज त्यांचे मला विनंती येतात की आमचा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे। या सर्वांचे प्रॉब्लेम, त्या शहरातले सर्व जे प्रॉब्लेम व्यक्तिगत जिल्हाधिकारी यांना आम्ही ते प्रॉब्लेम देतो आणि जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून ते प्रॉब्लेम सोडवून घेतो। याकरिता हे 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या अभियान हे मी सुरू केलेलं आहे। याची सुरुवात कुठून केली आपण? आधी याची सुरुवात आम्ही केली कोल्हापूरवरून, कारण कोल्हापूरवरून प्रचंड प्रतिसाद आम्हाला होता। आम्ही 272 मागण्या या इंडिव्हिज्युअली दिल्या, त्यातल्या त्या ज्या 55 मागण्या राज्यव्यापी मागण्या माझ्या आहे त्या आम्ही वेगळ्या दिल्या। आता तुमचा पुढचा जो आहे दौरा तो कुठे आहे? आता हा पुढचा दौरा जो आहे तो भंडारा इथला आहे आणि भंडाऱ्यामधील तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भंडाऱ्यामधील जे सुद्धा दिव्यांग आहेत त्यांनीसुद्धा त्यांचे निवेदन किंवा त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या तक्रारी आम्हाला सांगाव्या, जेणेकरून आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे त्या मागण्या पोचवू शकू। साधारण कुठे तुमचा हा दौरा राहणार आहे आणि किती दिवस तुम्ही याचं निराकरण करणार आहात? आता कसं आहे, मंगळवारी म्हणजे 16 जूनला आम्ही आमच्या दौऱ्याला सुरुवात होत आहे, ज्यामध्ये 16 जूनला समाज कल्याणचे जे उपायुक्त आहे यांना आम्ही निवेदन देणार आहोत। त्यांच्याशी संबंधित जे प्रश्न आहेत ते, त्यातल्या त्या जिल्हा परिषदचे जे CEO आहेत, तर जिल्हा परिषदच्या ज्या समस्या दिव्यांगांच्या आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। त्यातल्या त्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग, ज्या विभागामार्फत दिव्यांगांकरता बऱ्याचशा बेनिफिट असतात परंतु ते दिव्यांगांना मिळत नाही, अशा अधिकाऱ्यालाही आम्ही निवेदन देणार आहोत। आणि महत्त्वाचे म्हणजे तिथले जे स्थानिक आमदार साहेब आहेत त्यांनासुद्धा आम्ही मदतीची अपील करणार, त्यांनासुद्धा निवेदन देणार आहोत। तर 16 तारखेला हे पूर्ण निवेदनचा दिवस राहील। काय आव्हान कराल तुम्ही दिव्यांगांना? आता 17 तारीख म्हणजे बुधवारी मोठा आमचं निवेदन आहे, ज्यामध्ये शेकडो कार्यकर्ते, माझे फॉलोअर्स, दिव्यांग कार्यकर्ते हे तिथे येतील आणि निवेदन देतील। सर्वांना हेच आव्हान करू इच्छितो की जे कोणी भंडारा जिल्ह्यातील असतील, कुठल्याही गावातले असू द्या, शहरातले असू द्या, त्यांनी या निवेदनामध्ये सहभाग घ्यावा। त्यातल्या त्या त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा एका पेपरवरती लिहून आणावे, जेणेकरून समोरासमोर ते जिल्हाधिकारी साहेब यांना ते निवेदन आम्हाला देता येईल आणि त्याचा पाठपुरावा मग आम्ही करून राहिलो।